आरोप केला की जे मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये हजारो मतदान वाटते परत वोट चोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली. मतदारांनी मतदान वाढवली तर राहुल गांधीजी आणि काँग्रेसच्या पोटात दुखण्याचं काय कारण आहे? राहुल गांधी मत चोरी या विषयावर बोलतायत, पण काँग्रेसची मती चोरी झालेली आहे. त्यांच्या मतीमध्ये चोरी झाली आहे. मती म्हणजे बुद्धीमध्ये. आपला झाला तो पराभव त्यांना पचवता येत नाही. कुठलाही मतदारसंघ घ्या, त्यामध्ये निवडणूक आयोगाची काम करते, त्यात मतदार नोंदणी करते. मतदार नोंदणी केल्यावर त्याच्यावर हरकती सूचना होतात. त्याच्या अगोदर BLA BLO आपलं काम करतात. सर्व राजकीय पक्षांना BLA BLO नेमण्याचा अधिकार आहे. त्यानंतर यादी घोषित होते. मतदानाला येणाऱ्या माणसाच्या सगळ्या डॉक्युमेंटची चेक होते. त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असतो. राहुल गांधी संभ्रम निर्माण करून आपला पराभव पचवला जाईल असा प्रयत्न करतायत. त्यांच्या हातात भोपळाच लागेल. नवी मुंबईतील बांधकामांची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाडण्यास सांगितले असा आदेश दिला होता, मात्र न्यायालयाने त्याच्यावरती ताशेरी होती. न्यायालयीन प्रकरणावर भाष्य करत नाही. आज 2075 आज कोल्हापूरमध्ये येऊन मला या ठिकाणी अतिशय समाधान या गोष्टीचं मिळालं, कारण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त केंद्र सरकार आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने सेवा पंधरवडा म्हणून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये 75 वडाची झाडं आणि त्या सगळ्या 75 झाडांना प्रत्येक व्यक्तीच्या मातोश्रीच्या नावाने अशा पद्धतीने झाड लावून एक नमो वन उभं करण्याची सुरुवात केली. आमचे खासदार महाडिक साहेब, आमचे अध्यक्ष विजय जाधवजी, महेश जाधवजी, सर्व पार्टी, वन विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मला वाटतं अतिशय स्तुत्य उपक्रम त्या ठिकाणी झालेला आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे. पहिला पडदा आहे तो मार्च काम पूर्ण करण्यासाठी नाही, त्यांची मागणी योग्य आहे. त्या ठिकाणचं काम वेळेत पूर्ण झालंच पाहिजे. हे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी गेल्या वेळेला मी स्वतः त्या ठिकाणी भेट दिली, त्याच्यावर बैठकी घेतल्या आहेत आणि त्यामुळे कलाकारांच्या ज्या अपेक्षा आहेत, रसिकांच्या अपेक्षा आहेत, कोल्हापूरकर वासियांच्या अपेक्षा आहेत, त्यापेक्षा अगोदरच हे काम पूर्ण होईल. एक अभिनव असा उपक्रम आमचे खासदार महाडिक साहेब आणि कोल्हापूर भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. 16 तारीख 12 वाजल्यापासून 17 तारीख रात्री 12 पर्यंत ज्या आमच्या नवजात मुलींचा जन्म झाला त्या परिवाराला मदत व्हावी आणि त्या मुलींना विशेषतः एक भेट, आशीर्वाद, प्रेम हे सोन्याची एक अंगठी देऊन त्यांनी केलाय. मला वाटतं या बेटी बचाव बेटी पढाव याप्रमाणे माझ्या भगिनींच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम करणं हे राज्याला अपेक्षित काम महाडिक साहेबांनी केलं आहे. त्यांना अगोदर निर्णय तर करू द्या.